सर्वांना नमस्कार. शेअरिंग स्टोरीज पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. या चॅनलवर आपण पुस्तकांवर चर्चा करतो. आज आपल्यासोबत आहे सुधा मूर्ती यांचं पुस्तक 3000 स्टिचेस. नमस्कार. आणि हे पुस्तक म्हणजे फक्त काही कथा नाहीयेत. नाही, अजिबात नाही. हे सुधा मूर्ती यांच्या खऱ्या आयुष्यातले अनुभव आहेत आणि विशेषतः त्यांनी जे सामाजिक काम केलंय त्याचा एक खूप प्रेरणादायी लेखाजोखा आहे. अगदी बरोबर. आणि आज आपण याच गोष्टीचा जरा सखोल वेध घेणार आहोत. या पुस्तकाचे एक टॅगलाईन आहे, ऑर्डिनरी पीपल, एक्स्ट्रॉर्डनरी लाईव्ह्स. हो, सामान्य माणसं, असामान्य जीवन. बरोबर. आणि आपण आज हेच उलगडून पाहणार आहोत की सामान्य वाटणाऱ्या कृतींमधून असा असामान्य बदल नेमका घडतो कसा. नक्कीच. कारण ही टॅगलाईन फक्त एक घोषवाक्य नाहीये. मला वाटतं हा त्या पुस्तकाचा आत्मा आहे. प्रत्येक गोष्ट याच एका धाग्याने विणलेली आहे. तर मग सुरुवात सर्वात शक्तिशाली कथेपासून करूया, जी या पुस्तकाला तिचं नाव देते, 3000 स्टिचेस. ही कथा देवदासी प्रथेविरुद्धच्या त्यांच्या कामाबद्दल आहे. पण गंमत म्हणजे या कथेची सुरुवात यशाने नाही तर अपयशाने होते. हो, आणि त्याबद्दल बोलण्याआधी आपल्या श्रोत्यांसाठी देवदासी प्रथा म्हणजे काय हे जरा थोडक्यात सांगणं महत्वाचं आहे. हो, सांगा ना. Bring your book to life with AI. Plotsformovies.com helps you create movie-like trailers for your book, allowing filmmakers to visualize your story, just the way you imagined it while writing. Enhance the storytelling experience to a whole new level with realistic characters, immersive voiceovers, and cinematic sound effects. No more boring stock images or generic clips. Captivate your audience, spark curiosity. Make readers and filmmakers eager to explore more. Plotsformovies.com, where your story becomes cinema. ही एक खूप जुनी प्रथा होती, ज्यात लहान मुलींना देवाच्या सेवेसाठी मंदिरात समर्पित केलं जायचं. पण काळाच्या ओघात या प्रथेचं स्वरूप खूप बदललं आणि या महिलांचं मोठ्या प्रमाणावर लैंगिक शोषण होऊ लागलं. त्यांचं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झालं. बरोबर. आणि याच समाजात बदल घडवण्यासाठी सुधा मूर्ती तिथे पोहोचल्या. त्यांना वाटलं होतं की त्या मदत देतील आणि लोक स्वीकारतील, पण घडलं उलटच. त्यांच्यावर चपला फेकल्या गेल्या, टोमॅटो फेकले गेले, अपमानित करून परत पाठवलं गेलं. इथेच मला एक गोष्ट खूप खूप विलक्षण वाटली. कोणती? म्हणजे सामान्यतः अशी प्रतिक्रिया मिळाल्यावर कोणीही निराश होईल, नाही का? हो, साहजिक आहे. पण त्या क्षणी सुधा मूर्ती यांच्या मनात आलेला विचार तो थक्क करणार आहे. त्या विचार करतात की ह्या लोकांकडे खायला पैसे नसतील, मग माझ्यावर फेकायला टोमॅटो कुठून आले. अगदी. हा विचार त्यांच्या सहानुभूतीची आणि समस्येच्या मुळाशी जाण्याच्या वृत्तीची खोली दाखवतो. इथेच तर खरा मुद्दा आहे. यालाच मी कृतिशील सहानुभूती म्हणजे ॲक्टिव्ह एम्पॅथी म्हणते. हे फक्त वाईट वाटणं नाहीये, नाही तर समोरच्या व्यक्तीच्या परिस्थितीत स्वतःला ठेवून विचार करणं आहे. त्यांना लगेच कळलं की इथे समस्या फक्त गरिबीची नाहीये, तर अविश्वास आणि अपमानाची आहे. त्यांना कोणीतरी बाहेरून येऊन उपदेश दिलेला नको होता, त्यांना सन्मान हवा होता. आणि मग त्यांनी जी रणनीती वापरली ती कोणत्याही मॅनेजमेंट पुस्तकात शिकवली जात नाही. काय केलं त्यांनी? त्यांनी काहीच केलं नाही. म्हणजे त्या रोज तिथे जायच्या, एका झाडाखाली बसायच्या आणि फक्त ऐकायच्या. अच्छा. त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करत नव्हत्या, योजना समजावून सांगत नव्हत्या. आठवडे, महिने त्या फक्त एक शांत, निष्पक्षपाती उपस्थिती बनून राहिल्या. सोबत आणलेला खाऊ मुलांसोबत वाटून खायच्या. या कृतीतून त्यांनी एकच संदेश दिला की मी तुमच्यातलाच एक भाग आहे. मी तुम्हाला बदलण्यासाठी नाही तर समजून घेण्यासाठी आलेली आहे. आणि या अकृतीतूनच म्हणजे इनॲक्शन मधूनच विश्वासाचा पाया रचला गेला. हा खूप मोठा धडा आहे. बरोबर. आपल्याला वाटतं की बदल घडवण्यासाठी मोठमोठ्या घोषणा कराव्या लागतात, योजना आखाव्या लागतात. पण खरं तर बदल तेव्हा सुरू होतो जेव्हा आपण आपलं बोलणं थांबून समोरचं ऐकायला सुरुवात करतो. अगदी. आणि जेव्हा त्या महिलांचा विश्वास बसला की ही बाई आपल्याला फक्त लाभार्थी म्हणून पाहत नाही तर एक माणूस म्हणून सन्मान देते, तेव्हा त्या स्वतःहून पुढे आल्या. हो. त्यांनी शिलाई मशीन चालवायला शिकण्याची इच्छा व्यक्त केली आणि पुस्तकाचं शीर्षक 3000 स्टिचेस हे त्याच महिलांनी सुधा मूर्तींसाठी कृतज्ञता म्हणून तयार केलेल्या एका गोधडीवरून आला आहे, ज्यावर 3000 टाके होते. अप्रतिम. प्रत्येक टाका हा त्यांच्या बदललेल्या आयुष्याचं प्रतीक होता. वाव. म्हणजे बदल हा बाहेरून लादता येत नाही, तो आतून यायला लागतो. आणि त्यासाठी फक्त एक अनुकूल वातावरण तयार करावं लागतं. बरोबर.
आणि ही गोष्ट फक्त सामाजिक कार्यापुरती नाही, आपल्या रोजच्या आयुष्यातही तितकीच लागू होते. आता यावरूनच मला दुसऱ्या एका गोष्टीकडे वळायचंय. हा जो लोकांच्या मानसिकतेत बदल घडवण्याचा दृष्टिकोन आहे ना, तो त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही दिसतो, विशेषतः त्यांच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये. तुम्ही हाऊ टू बीट द बॉयज या प्रकरणाबद्दल बोलताय, बरोबर? हो, हुबळीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 149 मुलांमध्ये त्या एकट्याच मुलगी होत्या. एकट्याच? हो, आणि त्यांना प्रवेश देताना प्रिन्सिपलनी अनेक अटी घातल्या होत्या. साडी नेसावी लागेल, मुलांशी बोलता येणार नाही, कॅन्टीनमध्ये जाता येणार नाही. हे सगळं आजच्या काळात ऐकायला जरा विचित्र वाटतं. हो, पण तेव्हा ते वास्तव होतं. आणि त्या परिस्थितीत त्यांनी काय केलं हे महत्वाचं आहे. त्यांनी बंडखोरी नाही केली, वाद नाही घातले. नाही. त्यांनी त्या व्यवस्थेला हरवण्यासाठी एक वेगळाच मार्ग निवडला. त्यांनी ठरवलं की त्या अभ्यासात इतक्या पुढे जातील की कोणालाही त्यांच्या अस्तित्वाची दखल घ्यावीच लागेल. त्यांनी सिद्ध केलं की लिंगापेक्षा बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व जास्त महत्वाचं आहे. आणि त्यांनी ते करून दाखवलं. त्या युनिव्हर्सिटीत पहिल्या आल्या. इथे बीटिंग द बॉयज म्हणजे त्यांच्याशी स्पर्धा किंवा भांडण करणं नव्हतं, नाही, तर स्वतःच्या कर्तृत्वाने त्यांच्या पुढे जाणं होतं. रूढीवादी मानसिकतेला त्यांनी आक्रमकतेने नाही, तर आपल्या हुशारीने आणि शांत प्रतिष्ठेने उत्तर दिलं. हा धडा खूप महत्वाचा आहे. मला वाटतं त्यांच्या लेखनातून एक सूत्र सातत्याने समोर येतं. ते म्हणजे तुमच्या कृती तुमच्या शब्दांपेक्षा जास्त प्रभावी असतात. अगदी. देवदासींच्या कथेत त्यांची शांत उपस्थिती जास्त बोलकी ठरली आणि इथे कॉलेजमध्ये त्यांचे गुण जास्त बोलकी ठरले. त्या शब्दांनी नाही तर कामाने संवाद साधतात. आणि हे काम वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी भाषा वापरली आहे त्याबद्दलही बोलायला हवं. अनेक समीक्षकांनी त्यांच्या साध्या, सरळ आणि ओघवत्या भाषेचं कौतुक केलंय. इतकी सोपी भाषा आहे की वाचक पुस्तक खालीच ठेवत नाही. हो, म्हणजे 2-3 बैठकीत आरामात पूर्ण करू शकतो. हो, आणि ही त्यांची सगळ्यात मोठी ताकद आहे. इतके गंभीर आणि गुंतागुंतीचे विषय त्या इतक्या सहजतेने मांडतात की ते थेट काळजाला भिडतात. पण इथे मला एक वेगळा मुद्दा मांडावासा वाटतो. अच्छा. ही जी साधी भाषा आहे ती एकीकडे पुस्तकाला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवते, पण दुसरीकडे काही वेळा गुंतागुंतीच्या सामाजिक समस्यांचं काहीसं सुलभीकरण म्हणजे ओव्हर सिम्प्लिफिकेशन तर करत नाही ना. हा एक मनोरंजक मुद्दा आहे. तुम्हाला असं का वाटतं? म्हणजे एखादं उदाहरण? नक्कीच. अ लाईफ अनरिटन नावाची एक कथा आहे. त्या कथेचा सारांश असा आहे की लेखिका एका अशा माणसाला भेटतात ज्याचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं असतं, पण एका अनपेक्षित वळणावर त्या माणसाला त्याचं कुटुंब परत मिळतं आणि सगळं काही ठीक होतं. हो. आता ही कथा वाचताना एका समीक्षकाला वाटलं की याचा शेवट एखाद्या बॉलिवूड चित्रपटासारखा फिल्मी आहे. आणि गंमत म्हणजे खुद सुधा मूर्ती यांनीही कथेच्या शेवटी हे मान्य केलं आहे की ही घटना एखाद्या चित्रपटासारखीच वाटते. हो, हा त्यांचा प्रामाणिकपणा आहे जो वाचक म्हणून आपल्याला त्यांच्याशी जोडतो. तो प्रामाणिकपणा नक्कीच वाखाणण्याजोगा आहे, पण माझा प्रश्न वेगळा आहे. वास्तव जीवनात अशा कथा खूप दुर्मिळ असतात. बरोबर. अनेकदा आयुष्यभर संघर्ष करूनही असा हॅपी एंड मिळत नाही. मग अशा फिल्मी वाटणाऱ्या कथेमुळे त्या समस्येची दाहकता कुठेतरी कमी होते का? वाचकाला असं वाटू शकतं की प्रयत्न केले की सगळं काही आपोआप ठीक होतं, पण वास्तव तर त्याहून खूपच जास्त खडतर असतं. तुमचा मुद्दा बरोबर आहे. म्हणजे साधी भाषा आणि सकारात्मक शेवट हे वाचकाला प्रेरणा देतात, पण ते वास्तवाचं पूर्ण चित्र उभं करतातच असं नाही. पण मला असंही वाटतं की कदाचित त्यांचा उद्देशच तो आहे. त्यांना निराशेचं नाही तर आशेचं चित्र उभं करायचं आहे. त्यांना हे दाखवायचं आहे की सकारात्मक बदल शक्य आहे, जरी तो क्वचित घडत असला तरी. कदाचित. आणि म्हणूनच हे पुस्तक एक फील गुड अनुभव देतं. ते आपल्याला जगाकडे अधिक सकारात्मक दृष्टीने पाहण्यासाठी प्रोत्साहन करतं. हो. ते आपल्याला फक्त समस्या नाही दाखवत, तर त्यावर मात करण्याच्या शक्यताही दाखवतं. आणि यात फक्त मोठ्या सामाजिक समस्याच नाहीत, तर भारतीय भाज्या कुठून आल्या किंवा परदेशात भारतीय सिनेमाचा प्रभाव किती आहे अशा हलक्या-फुलक्या पण माहितीपूर्ण गोष्टी आहेत. हो, त्यामुळे वाचनाचा समतोल साधला जातो. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय महत्वाचे धडे घेऊ शकतो? माझ्यासाठी पहिला आणि सर्वात महत्वाचा धडा म्हणजे खरा बदल घडवण्यासाठी आधी लोकांचा विश्वास जिंकणं आणि त्यांना माणूस म्हणून आदर देणं आवश्यक आहे. माझ्यासाठी दुसरा महत्वाचा धडा म्हणजे धैर्य किंवा शौर्य म्हणजे नेहमीच मोठमोठ्या गोष्टी करणं नसतं. अनेकदा शांतपणे चिकाटीने आपलं काम करत राहणं हे सर्वात मोठं धैर्य असतं. सुधा मूर्ती यांचं आयुष्य हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. आणि तिसरा, जो मला वाटतं सर्वात जास्त लागू होतो,
तो म्हणजे सहानुभूती ही केवळ एक भावना नसून एक कृती आहे. अगदी बरोबर. दुसऱ्याच्या जागी जाऊन विचार करण्याची क्षमता आणि त्यानुसार लहान सहान कृती करण्याची वृत्ती हेच जग बदलण्याची सुरुवात आहे. बरोबर. हे पुस्तक आपल्याला उपदेश देत नाही, पण आपल्यात एक नवीन विचार नक्कीच रुजवतं. खूपच छान. तर चर्चेच्या या टप्प्यावर एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. sharingstories.in वर आम्ही #PushingIndianAuthors या मोहिमेद्वारे भारतीय लेखकांच्या पुस्तकांना प्रोत्साहन देत आहोत. हो, आणि या आमच्या उपक्रमाला plotsformovies.com यांचं सहकार्य लाभलं आहे. हे एक AI सक्षम बुक ट्रेलर प्लॅटफॉर्म आहे, जिथे पुस्तक विकत घेण्यापूर्वी त्याचा 1 मिनिटाचा ट्रेलर पाहून पुस्तकाबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजू शकता. हा एक खूपच नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. हो, नक्कीच. तर 3000 स्टिचेस हे एक असं पुस्तक आहे जे सोप्या भाषेतून मोठे आणि महत्त्वाचे विचार मांडतं. यात साधेपणा आहे, प्रामाणिकपणा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात एक सकारात्मकता आहे. प्रत्येकाने एकदा तरी नक्की वाचावं असं हे पुस्तक आहे. आजच्या चर्चेतून एक गोष्ट नक्कीच अधोरेखित होते की मोठे बदल घडवण्यासाठी छोट्या छोट्या पण धाडसी पावलांची गरज असते. आपल्या आयुष्यात बदल घडवण्याची ताकद आपल्या प्रत्येकात आहे. आम्ही आशा करतो की आमच्या श्रोत्यांना आजची ही सखोल चर्चा आवडली असेल. कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला पाठिंबा द्या. हे पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथून ते खरेदी करता येईल आणि सुधा मूर्ती यांच्या प्रेरणादायी अनुभवांचा भाग होता येईल. आणि जाता जाता एक विचार, या पुस्तकातून आपण पाहिलं की सुधा मूर्ती यांनी समोरच्याला बदलण्याआधी स्वतःच्या दृष्टिकोनात बदल घडवला. हे आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करतं. आपल्या स्वतःच्या आयुष्यात जेव्हा आपण इतरांना पटवून देण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण आपला युक्तिवाद परिपूर्ण करण्यावर किती वेळ घालवतो आणि त्याऐवजी फक्त समोरच्याचं ऐकण्याची आपली क्षमता सुधारण्यावर किती वेळ द्यायला हवा. खूपच मार्मिक प्रश्न आहे आणि याच प्रश्नासोबत आम्ही श्रोत्यांना एक विनंती करू इच्छितो. तुमच्या आवडत्या भारतीय लेखकाचं पुस्तक कोणतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आम्ही तुमच्या उत्तरांची वाट पाहत आहोत. धन्यवाद.